नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धनश्री सिव्हिल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स म्हणजेच बायोलॉजी 12th मधील चॅप्टर त्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघणार आहोत, जे की 1 मार्काला येऊ शकतात तुमच्या बोर्डाच्या पेपरला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे, द आउटर लेअर ऑफ पॉलिन ग्रेन इज थिक अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस कॉल्ड ॲज. तर उत्तर आपल्याला तिथं दिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, स्पोरोडर्म इज मेड अप ऑफ. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे एक्झाईन अँड इंटाईन. नंतर 3 नंबरचा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ मिओटिक अँड मिटोटिक डिव्हिजन नेसेसरी फॉर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इन एंजिओस्पर्म इज. तर करेक्ट आन्सर आहे 1 मिओसिस अँड 3 मायटोसिस. 4th नंबरचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑड वन विथ रिस्पेक्ट टू पॉलिनेटिंग एजंट. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, बॉटल ब्रश. Question number 5. In vitro pollen germination and pollen tube elongation can be induced by. तर करेक्ट आन्सर आहे सुक्रोज. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, सेल्फ इनकॉम्पिटेबिलिटी इज फाउंड इन फ्लावर्स ऑफ द प्लांट्स. करेक्ट आन्सर आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, ओरोगॅमी रिफर्स टू द एंट्री ऑफ अ पॉलिन ट्यूब थ्रू डॅश डॅश. तर करेक्ट आन्सर आहे मायक्रोपायली. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ हिलोबायल एंडोस्पर्म. तर करेक्ट आन्सर ऑप्शनमध्ये दिलेला आहे. 9 नंबरचं क्वेश्चन आहे, द सिंगल शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन इन मोनोकॉट सीड इज नोन ॲज द डॅश डॅश. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10, द एक्झाम्पल ऑफ डायकॉट एंडोस्पर्मिक सीड इज डॅश डॅश. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, कास्टर. क्वेश्चन नंबर 11, ग्राफ्टिंग इज नॉट पॉसिबल इन मोनोकॉट बिकॉज ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. 12th नंबरचा क्वेश्चन आहे, कॉनिडिया फॉर्मेशन इज कॉमनली सीन इन. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. काय ऑप्शन आहेत, अमिबा, पॅरामेशियम, स्पॉन्जिस आणि पेनिसिलियम. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पेनिसिलियम. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनची कोणती यामधील मेथड नाही आहे ती सांगायची आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. 14th क्वेश्चन, द प्लांट पार्ट यूज फॉर रायझिंग स्टीम इज इन ग्राफ्टिंग इज डॅश डॅश. आपल्याला माहिती आहे 2 पार्ट असतात, स्टॉक आणि सायॉन. याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर ए, सायॉन. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट अँड ॲनिमल या चॅप्टरमधील आपण MCQ मोस्ट इम्पॉर्टंट MCQ बघितलेले आहेत. येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे 2 मार्क्सचे क्वेश्चन, 3 मार्क्सचे क्वेश्चन, 4 मार्क्सचे क्वेश्चन बघणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद.